चालेल. तर बाल विकासाचे घटक कशा पद्धतीने जबाबदार आणि परिणामकारक ठरतात हे आपण कालच्या भागात पाहिलेलं आहे. आजच्या भागामध्ये आज आपण प्रजनन जे गर्भ निर्माण होण्याची जी प्रोसेस आहे त्यासाठी कोण कोण जबाबदार असतं, कशा पद्धतीनं त्यांचं काम आहे आणि कोणकोणते अवयव गुड आफ्टरनून कोणकोणते अवयव यामध्ये कार्यरत होतात किंवा काम करतात हे आपण आजच्या भागात पाहूया. जसं कालही मी तुम्हाला सांगितलं होतं, ही आहे पुरुष प्रजनन संस्था आणि ही असणार आहे स्त्री प्रजनन संस्था. यामधून हे जे काही अंडाशय आहे आणि त्यानंतर वीर्य किंवा आपण असं म्हणू शकतो, आता मी तुम्हाला थोडे जे इंग्लिश मधले वर्ड्स पण सांगणार, स्पर्म प्लस ओव्ह्यूल जेव्हा यांचं फॉर्मेशन होतं तर त्यापासून जायगोटची निर्मिती होते, ज्याला तुम्ही युग्मज म्हणता मराठीमध्ये. आता येतोय का बघा? हा येतोय आवाज, आता येतोय. ठीक आहे, आता क्लिअर आहे का बघा आवाज? हा सुरुवातीला येत नव्हता. ओके, तर यामधून जी निर्मिती होते ती जायगोट किंवा युग्मजाची निर्मिती होते आणि त्यानंतर गर्भ जे अवस्था आहे त्या गर्भावस्थेला सुरुवात होते. हळूहळू फॉर्मेशन होत होत पहिले 3 आठवडे, त्यानंतरची पहिले 3 महिने, त्यानंतरचे 3 महिने आणि शेवटच्या टप्प्यातील 3 महिने म्हणजे 3 आणि 3 पुढचे 6 ते 9 महिन्यांमध्ये जो विकास घडून येतो, 3 ते सुरुवातीपासून 0 ते 9 महिन्यांपर्यंतच्या विकासामध्ये आपण कालच पाहिले की किती जलद गतीने तो विकास होतो आणि सुरुवातीच्या 36 ते 40 आठवडे म्हणजे 9 महिन्यांचा जो कालखंड आहे त्या 9 महिन्यांच्या विकासामध्ये जो विकास होतो तो जन्मानंतरच्या विकासाला कसा मदतगार ठरतो किंवा कसा हेल्पफुल ठरतो हे पण आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर स्त्री पुरुष प्रजनन संस्थेमध्ये बाह्य व आंतरिक अवयवांचा समावेश होतो, ही बाब लक्षात असू द्या. यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात आणि टेक्निकल विषय म्हटल्यानंतर जसं मी तुम्हाला कालही सांगितलं की आधीची जी सीडीपीओची पोस्ट असायची ती सुद्धा सरळ सेवा भरतीमध्येच येत होती, पण ती आपला आयोग घेत होता म्हणजे एमपीएससीचा आयोग घेत होता. तर त्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर या टॉपिकवर आणि याच्या आधीचा आपण बाल विकासाचा जो टॉपिक घेतलेला आहे त्यामध्ये प्रश्न होते आणि मला क्वेश्चन पेपर मी शोधले काल, मला काही भेटले नाहीत, पण मी अजून प्रयत्न करेन तुम्हाला प्रश्न शेअर करण्याचा. ठीक आहे, तर पेपर फक्त मराठीतच असायचा. पुन्हा एकदा सांगते, तर मराठी आणि इंग्रजी दोन्हीची तयारी ठेवा, नाहीतर तुम्ही या मिसअंडरस्टँडिंग मध्ये राहू नका की पेपर इंग्रजीत पण येतो. पेपर इंग्रजीत येण्याची खूप कमी शक्यता आहे. आला तर तुमचं लक, त्यात म्हणजे कोणी असं काही करणार नाही. बट 17 पर्यंतचे जे सीडीपीओचे पेपर होते ते फक्त आणि फक्त एकाच लँग्वेज मध्ये मराठीतच होते. त्यामुळे हे जे शब्द आहेत हे शब्द तुम्हाला चांगले लक्षात घ्यावे लागतील आणि शब्द म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला कीवर्ड्स म्हणेल. ठीक आहे, तर या कीवर्ड्स वरती फोकस करा. हे कीवर्ड्स तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये जी मार्किंग आहे किंवा अॅक्युरसी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी मदत करतात. तर स्त्री व पुरुष प्रजनन संस्थेमध्ये बाह्य आणि आंतरिक दोनही अवयवांचा समावेश होतो आणि या दोनही अवयवांच्या एकत्रित कार्यानं प्रजननाची क्रिया, ज्याला तुम्ही आपण इंग्रजीमध्ये रिप्रोडक्शन म्हणतो. ठीक आहे, तर हा चॅप्टर जर तुम्हाला व्यवस्थित सायन्सच्या याच्यातून वाचायचा असेल, हा तर आता इथं बाल विकासाच्या याच्याने दिलेला आहे, पण सायन्सच्या दृष्टिकोनातून वाचायचं असेल तर जीडीसी अकॅडमीच्या बुक मध्ये सुद्धा आहे, स्टेट बोर्डचं जे 360 बुक आहे त्यामध्ये सुद्धा, आणि त्यानंतर 10वीच्या स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा आहे. तर तुम्ही कुठून वाचायचा तो वाचून घ्या, तुम्हाला तिथं पण ही सेम इन्फॉर्मेशन मिळेल. हा, बट इथलची इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे खूप वापरावी लागणार आहे, कारण आपल्या टेक्निकल विषयांमध्ये हे 3 विषय तुमच्यात खूप महत्वपूर्ण आहे, अन्नशास्त्र, बाल विकास आणि तिसरा मानसशास्त्र. ठीक आहे, तर स्त्री पुरुष प्रजनन संस्थेची रचना वेगवेगळी आहे. पुरुषांची प्रजनन संस्था बघितली तर तुम्हाला बऱ्यापैकी ती शरीराच्या बाहेरच्या बाजूला दिसते आणि स्त्रियांची प्रजनन संस्थेचा जर आपण अभ्यास केला तर तुम्हाला हे लक्षात येईल की स्त्री प्रजनन संस्था बऱ्यापैकी शरीरालाच अटॅच असते किंवा शरीराच्या अंतर्गत भागामध्ये ती कनेक्टेड असते. ठीक आहे, तर यावरती तुम्हाला आपल्या राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या पेपरला पण असे फार प्रश्न नसतात, पण हा एकदा मला वाटतं स्पर्मची निर्मिती जी असते तर त्यावरती एकदा ऑर्डरिंग मध्ये क्वेश्चन आला होता, तर ही बाब लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर पुरुष प्रजनन संस्थेचे मुख्य कार्य शुक्रपेशी, ज्यांना स्पर्म्स म्हटलं जातं, तर स्पर्म्स फॉर्मेशनचा मला वाटतं क्रम विचारला होता 2018 का 19च्या कंबाईनच्या पेपरला. ठीक आहे, तुम्ही ते पण क्वेश्चन पेपर बघा, तुम्हाला त्यामधून पण एक आयडिया येत जाईल. ठीक आहे,
आणि क्वेश्चन कुठल्याही पेपर्सचे कधीही निकामी नसतात किंवा उपयोगाला पडत असतात नसतात असं कधीच नाहीये. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला या सिलेबस मध्ये योजना पण आहेत, बरोबर. तर योजनांचं जे कंटेंट आहे किंवा जी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ती राज्यसेवा, कंबाईन आणि इतर एक्झाम्सची पण सारखीच आहे. त्यामुळे वेगवेगळ्या महिलांच्या संदर्भातल्या योजना असतील, बालकांच्या संदर्भातल्या योजना असतील, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर महिला आणि बालकांच्या एकत्रित काही योजना आहेत, जसं अमृत आहार योजना आहे 2018च्या राज्यसेवेच्या पेपरला तिच्यावरती क्वेश्चन आला होता. ठीक आहे. तर योजनांची माहिती तुम्ही जितकी चांगल्या पद्धतीने चांगली करू शकाल तर 3 ते 4 प्रश्न तुमच्या योजनांवरती पण तुम्हाला असणार आहेत. आणि तेच जे स्टडी आहेत ते स्टडी तुम्हाला तुम्ही सोबत सोबत राज्यसेवेची तयारी करताय किंवा इतर पेपर्सची तयारी करताय तर त्यासाठी पण ती इन्फॉर्मेशन तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे करत असताना अभ्यास सगळ्याच दृष्टिकोनातून केला तर तुमचा जो वेळ आहे तो कमीत कमी होईल, वापरण्यात येईल आणि जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्या इतर कंटेंटला म्हणजे इतर जो विषय आहेत त्यांना पण तुम्हाला वेळ देता येईल. जसं बघा एखाद्या वेळेस आपण आपल्याला आता ह्याच्यामध्ये सीडीपीओच्या पेपरमध्ये 1-2 पॅसेज पण असायच्या आधीच्या पेपरचा विचार केला तर, आणि त्या पॅसेज मधून उत्तर पण लिहायचे आपण, जसं सीसॅटच्या पेपरला येतात की नाही. ते रीडिंग करत असताना प्रॉपर रीडिंग करत चला, म्हणजे वर्ड, शब्द, कीवर्ड ज्यांच्या याच्यावरती भर देणं, फोकस देणं आणि क्वेश्चन मध्ये त्या शब्द आपल्याला विचारलेला आहे का त्याच्यावरतून आपण त्याचा आन्सर काढू शकतो. यामध्ये तुमची बरीच वेळ बचत होऊ शकते. ठीक आहे. तर इथे जर पाहाल तर स्त्री आणि पुरुष प्रजनन संस्थेची जी रचना आहे किंवा स्ट्रक्चर आहे ते आपल्याला वेगवेगळे दिसणार आहे. आणि पुरुष प्रजनन संस्था ज्याला तुम्ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणता, तर ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं जे मुख्य कार्य आहे ती स्पर्म्सची निर्मिती करणं. आणि या स्पर्म्सच्या निर्मितीमध्ये हे पहा, हे असणार आहे मूत्राशय जे आपल्या दोनही वरतून किडण्यांकडून इथे जमा होतं. किडण्यांवरती असलेल्या ग्रंथीचं नाव पण मी तुम्हाला काल सांगितलेलं, कोणती? ॲड्रेनिल किंवा वृक्कस्थ ग्रंथी, बरोबर. तर हा प्रश्न राज्यसेवेच्या पेपरला येऊन गेलाय, तुम्हाला येऊ शकतो की ॲड्रेनिल किंवा वृक्कस्थ ग्रंथी कुठे असतात तर वृक्कांवरती असतात. हे बघा, ह्या वृक्कांच्या टोकावरती त्या बसलेल्या असतात. त्यानंतर ही मूत्रनलिका ज्यामध्ये मूत्राशयात इथं मूत्र जमा होतं आणि साधारणतः 1 ते 1.5 लिटर पर्यंत कॅपॅसिटी असते याची. आणि दिवसभराचा जर विचार केला तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपून पुन्हा सकाळी उठेपर्यंत म्हणजे जवळपास तुम्ही दिवसभर पूर्ण एका दिवसाचा जर विचार केला तर 400 वेळा हे मूत्र आणि रक्ताचं त्यातून गाळण होतं. महत्वपूर्ण घटक त्यातून शोषून घेतले जातात आणि बाकीचे जे वेस्टेड सबस्टन्सेस असतात ते मूत्र म्हणजे लिक्विडच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या शरीरातून बाहेर काढले जातात. ते जर वेळोवेळी काढले गेले नाही तर आपल्या शरीरामध्ये अमोनिया, युरिया वगैरे वगैरे या कन्सेप्टचं किंवा या केमिकल्सचं प्रमाण वाढून आपल्या शरीरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं पॉयझन सुद्धा होऊ शकतं, त्याचा इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. आणि कधी कधी आपली जी मूत्र सिस्टीम आहे म्हणजे जिला तुम्ही एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणता, उत्सर्जन संस्था म्हणता, ती कोलॅप्स पण होऊ शकते किंवा किडन्या तिथे निकामी सुद्धा होऊ शकतात. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला माहित आहे की जे डायबेटिक पेशंट वगैरे असतात तर त्यांना हा त्रास खूप जास्त होतो. आणि एक वेळ अशी होती की त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांना बाहेरून डायलिसिस पण करावं लागतं. ठीक आहे. तर तो कन्सेप्ट आपल्या सायन्स मध्ये आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. आणि त्यावरती पण मला वाटतं तुमच्या याच्यात इकडून आपल्या या उद्देशानं बघून घ्या, त्या उद्देशानं बघून घेऊ नका तुमच्या या सिलेबसच्या फॉर्मॅटनुसार. त्यानंतर हे आहे वीर्यकोश, तसंच हे आहे पुरस्थ ज्याला प्रोस्टेट ग्लँड म्हणतात. हे बघा, हे आहेत प्रोस्टेट ग्लँड आणि हे आहे वीर्यवाहक नलिका ज्यामधून वीर्य वाहत या पद्धतीने इथे येतं. ठीक आहे. आणि इथून तुम्हाला हे कुठं जाताना दिसेल तर शिश्न किंवा याला तुम्ही पेनिस म्हणता. ठीक आहे. त्यानंतर ही आहे वेटोली नलिका आणि हे आहेत अंडकोश किंवा वृषण. आणि एक वेळा असाही प्रश्न आला होता की अंडकोश जे आहे ते जन्माच्या लगेचच मुलामध्ये तुम्हाला उतरताना दिसून येतात आणि अगदी तेव्हापासूनच त्यांच्या कार्याला सुरुवात पण होते. ठीक आहे. तर ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची. आणि ही सेम डायग्राम तुम्हाला इंग्लिश माध्यमातून आपल्या 10th पुस्तकात आहे सायन्सच्या, एकदा तिथूनही बघून घ्या म्हणजे तुम्हाला याच्यासाठी जी वर्डिंग आहे ती तिथं इंग्लिश मध्ये पण दिलेली आहे. ठीक आहे. तर याला पेनिस म्हणतात. ओके. तर आपण सुरुवातीपासून ही जी काही संस्था आहे तिच्याबद्दल डिस्कशन करू. तर स्त्री प्रजनन संस्थेची 2 कार्य आहेत ज्याच्यामध्ये स्त्री बीजाची निर्मिती होणं आणि गर्भाचं रक्षण आणि पोषण करणं. आता तुम्हाला माहित आहे की जेव्हा गर्भवती एखादी महिला असते तर हळूहळू तिच्या ऍब्डोमेनचा म्हणजे पोटाचा आकार वाढताना दिसतो, बरोबर. मग गर्भाशयाची निर्मिती आणि पोषण म्हणजे बाळ जे आत वाढत असतं गर्भावस्थेमध्ये
तर त्याला जे आहार दिला जातो, पाणी, अन्न आणि इतर पोषक घटक, तसंच औषधी वगैरे वगैरे, तर हे सगळे त्या आईच्या गर्भामधूनच त्याला मिळत असतात. आणि नाळ किंवा प्लासेंटा ज्याला म्हणतात, बरोबर आहे, आपण म्हणतो ना की लहान मुलाची नाळ गळ्यात वगैरे अडकलेली आहे, किंवा याचं पोषण, भरण पोषण कसं होतं, हळूहळू सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये जेव्हा असतो तो छोटाच असतो, नंतर हळूहळू त्याचं वजन पण वाढायला लागतं, आकार पण वाढायला लागतो, वेगवेगळ्या अवयवांची निर्मिती पण व्हायला लागते. जसं 8व्या-9व्या महिन्यामध्ये जर तुम्ही सोनोग्राफी वगैरे म्हणजे अल्ट्रासाऊंड करायला गेला तर तुम्हाला लक्षात येतं की हाताचा शेप आलेला आहे, डोकं पूर्ण मोठं झालेलं आहे, म्हणजे ज्या याच्यामध्ये असायला पाहिजे त्यानंतर पायाचा शेप दिसतोय, प्रॉपर मुवमेंट होत आहेत. तर ही सगळी जी काही डेव्हलपमेंट आहे ती गर्भाशयामध्ये होते. आणि स्त्री प्रजनन संस्थेची 2 महत्वपूर्ण कार्य कोणती, असा जर प्रश्न आला तर हे पहा, हे असतील स्त्री बीजाची निर्मिती, त्यानंतर गर्भाचं रक्षण आणि सोबतच त्याचं पोषण. म्हणून एखादी स्त्री जेव्हा गर्भवती आहे हे लक्षात येतं, त्यावेळी तिला पूरक पोषक आहार तर दिला जातोच, पण सोबतच तिच्या आजूबाजूचं वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्नही तिथं केला जातो. ही बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे, ठीक आहे. आणि ही सर्वस्वी जबाबदारी आईची असते किंवा मातेची असते. ओके, तर थोडंसं अजून पुढे जाऊ. हे पहा, तुम्हाला लक्षात येईल पुरुष प्रजनन संस्थेमध्ये कोणकोणते अवयव आहेत. तर बाह्य अवयव, वीर्यपिंड, वृषण आणि शिश्न. प्रश्न येऊ शकतो की पुरुष प्रजनन संस्थेमधील बाह्य अवयव खालीलपैकी कोणकोणते. तर यस, वीर्यपिंड, वृषण आणि शिश्न. हे पहा, तुम्हाला मी डायग्राम मध्ये पण दाखवू शकते, दिसतील तुम्हाला इथं. हे बघा, हे आहे वीर्यकोश, त्यानंतर आहे वीर्यपिंड आणि हे आहेत शिश्न, ठीक आहे, पेनिस ज्याला म्हटलं जातं. त्यानंतर जर बघाल आंतरिक अवयवांमध्ये वीर्यकोश, प्रोस्टेट ग्रंथी, त्याला प्रोस्टेट ग्लँड पण म्हणतात, वीर्यवाहक नलिका आणि वेटोळी नलिका. हे बघा इथं दिसेल तुम्हाला, पुरस्थ ग्रंथी, वीर्यवाहक नलिका, वेटोळी नलिका आणि यस, हे बघा मूत्रनलिका आणि वीर्यकोश, ठीक आहे. तर ह्या बाबी लक्षात असू द्या, कोणकोणते अवयव कुठे आढळतात. त्यानंतर स्त्री प्रजनन संस्था, ज्याला तुम्ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणता, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये गृहोष्ठ, लघुष्ठ आणि योनिलिंग हे बाहेरून असतात, ठीक आहे. ते दिसेल तुम्हाला, हे पहा इथं पाहू शकता, एकच सेकंद, मला वाटतंय, हा, हे बघा, हे गुरुअष्ट आणि हे बघा ह्या भागात तुम्हाला दिसेल, ज्याला लॅबिया मिनोरा, लॅबिया मेजोरा आणि हा योनी मार्ग तुम्हाला बाहेरच्या बाहेर दिसेल, बाहेरच्या भागात. आणि आजच्या भागामध्ये गर्भाशय, अंडाशय, फिब्रिया, ग्रीवा आणि ही आहे बीजवाहक नलिका. याच बीजवाहक नलिकेच्या मार्फत एक एक अंडाशय या मार्गात इथं येतं. आणि जेव्हा ज्याला आपण म्हणूया की प्रोसेस होते याच्या रिप्रोडक्शनची, तर त्यावेळी इथं कॉम्बिनेशन होऊन हा सगळा जो भाग आहे तो इथं जाऊन पोहोचतो आणि इथं पूर्णतः फर्टिलायझेशन होतं गर्भाशयामध्ये. आणि इथं जसा जसा गर्भ वाढत जाईल तसा तसा इथे एक वेगवेगळा लेअर पण बनायला लागतो, जो की बाळासाठी प्रोटेक्टिव्ह, संरक्षणासाठी तिथं काम करतो. आणि बाळ जन्मल्याच्या नंतर तुम्ही बघत असाल बघा, काही काही व्हिडिओज मध्ये तुम्ही पाहता की बाळ जन्मल्याच्या नंतर लगेच त्याच्या अंगावरती पांढरा पांढरा एक पदार्थ दिसतो, तर तो त्या गर्भाशयामध्ये असलेल्याच घटकाचा तो पदार्थ बाहेर पडताना सुद्धा त्याच्या बॉडीला चिटकून किंवा तिथे येत असतो. तर ते गर्भाशयाच्या आंतर लेअर किंवा इन्नर लेअर पण म्हणू शकता, जो की जन्माच्या नंतर पण आपल्याला तिथे दिसतो. आणि जसं जसं आपण मग त्याला अंघोळ वगैरे घालू तर हळूहळू तो लेअर आपल्याला नाहीसा होताना दिसतो, ठीक आहे. आंतरिक अवयवांमध्ये म्हणजे इंटरनल मध्ये गर्भाशय, बीजवाहक नलिका, अंडाशय आणि योनी मार्ग. बघा प्रश्न येऊ शकतो की स्त्री प्रजनन संस्था म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कोणकोणते आंतरिक अवयव आहेत, तर गर्भाशय, बीजवाहक नलिका, अंडाशय आणि योनी मार्ग. तर इथं जर तुम्ही पाहाल तर ठराविक काळानं गर्भाशयाचं अस्तर निघून जातं, यालाच मासिक पाळी म्हणतात. आणि इथं जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला हेही लक्षात येईल की स्त्री गर्भवती राहिली नाही तर गर्भाशयाचे जाड अस्तर निघून जातं आणि मासिक पाळीची सुरुवात म्हणजेच मिनार्के आणि मासिक पाळी बंद होणं त्याला मेनोपॉज म्हणतात. मिनार्के म्हणजे साधारणतः 13 ते 14 वर्ष वयापासून होते. ओके, जन्माच्या नंतर 13 ते 14 वर्ष वयापासून मिनार्के म्हणजे मासिक पाळीची सुरुवात होते. आणि
साधारणतः काही स्त्रियांमध्ये 45, काही स्त्रियांमध्ये 46, म्हणजे मोस्टली जर तुम्ही पाहाल तर ऑन एन एव्हरेज 45 इयर्स पर्यंतच्या बऱ्याचशा महिलांचा मेनोपॉज झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्यांची मासिक पाळी थांबलेली तिथे दिसून येते किंवा आढळते. त्याला मेनोपॉज म्हणतात. पॉज म्हणजे थांबणे. ठीक आहे. तर या बाबी आपल्याला सायन्स मध्ये पण आहे, तुम्हाला माहित आहे. तर इकडच्या बाबी या पद्धतीने थोड्याशा लक्षात असू द्या. त्यानंतर पुरुष प्रजनन संस्थेबद्दल डिस्कशन करू आपण. पुरुष प्रजनन संस्थेतील बाह्य अवयवांमध्ये शिश्न, हे पहा, ज्याला पेनिस म्हणतात, आणि काय आहे तर वृषण, ज्याला काय म्हटलं जातं, हा स्क्रोटम्स, ओके, टेस्टिस, आणि याच्यामधूनच जो हार्मोन बाहेर निघतो त्याला काय म्हणतात, टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन हे पण लक्षात असू द्या. कालच्या भागामध्ये आपण ते हार्मोन संप्रेरक जी स्त्रवतात, कोणकोणती कामं करतात आणि काय काय कामं पार पाडतात हे आपण पाहिलेलं आहे. टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन, बरोबर, इस्ट्रोजन वगैरे वगैरे. तर स्त्री आणि पुरुष दोन्हीही अवयव संस्थांमध्ये किंवा प्रजनन संस्थांमधून जे हार्मोन्स बाहेर पडतात ते लक्षात असू द्या. यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आंतरिक अवयवांमध्ये प्रोस्टेट ग्लँड किंवा ग्रंथी, त्यानंतर मूत्रवाहक नलिका, वीर्यकोश, वेटोळी नलिका आणि वीर्यपिंड यांचा तिथे काय होतो तर समावेश होतो. काय फेकून दे ना मग. हा, तर शिश्न, पेनिस बद्दल आपण बघूया. शिश्न या अवयवांचं सगळ्यात महत्वपूर्ण काम म्हणजे मूत्राचं विसर्जन आणि वीर्य जे आहे त्याला तुम्ही स्पर्म म्हणू शकता. ठीक आहे. तर त्या स्पर्म्सचं उत्सर्जन करणं शिश्न प्रजनन संस्थेचं आणि मूत्र विसर्जन संस्थेचं कार्य करते. आणि तुम्हाला माहित आहे की किडन्या ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये, यांना वृक्क म्हणतात. अशा पद्धतीने यांच्यावरती वृक्क असतं, म्हणजेच ॲड्रेनल ग्लँड असते. आणि या ह्याच्यामधून जे शोषून घेतलेल्या घटकांच्या नंतर जे काही शिल्लक राहतं ते या मूत्रवाहक नलिकांच्या मार्फत मूत्राशयामध्ये स्टोअर केलं जातं आणि इथून पुढे शरीराच्या बाहेर काढून देण्याचं काम शिश्न किंवा पेनिस करते. कोणामध्ये तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. तर त्या पेनिसच्याच मार्गे स्पर्म्सचं पण उत्सर्जन होतं ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. आणि जेव्हा फर्टिलायझेशन होतं त्यावेळी स्पर्म प्लस ओव्हरी यांचं कॉम्बिनेशन होतं. आणि यामध्ये बघा, मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, हॅप्लॉइड म्हणजे हाफ पेशी आणि हॅप्लॉइड ही पुरुषाकडून आणि एक मेल फिमेल कडून येते. तर त्यावेळी याचं फॉर्मेशन होत असताना हे डिप्लॉइड बनतं, झायगोट फॉर्मेशन होताना. तर ही बाब पण लक्षात ठेवा. हॅप्लॉइड आणि हॅप्लॉइड इट बिकम्स डिप्लॉइड. अर्धी आणि अर्धी एकत्रित येऊन ती काय बनते तर एक बनते पूर्णतः. आणि जेव्हा झायगोट किंवा युग्मजाची निर्मिती होते तर त्यावेळी मग ते गर्भाशयामध्ये त्याची हळूहळू वाढ व्हायला सुरुवात होते. गर्भाशय तिथं कामाला लागतो. ठीक आहे. तर गर्भाशयामध्ये सगळंच वाढ आणि विकास आणि सोबतच त्या बाळाचं पोषण, मग तो मुलगा आहे का मुलगी आहे हे सर्वस्वी कोणावरती डिपेंड आहे तर फादर वरती डिपेंड आहे. कारण त्या दिवशीही सांगितलंय तुम्हाला की 44+XX हे आईमध्ये किंवा स्त्रियांमध्ये असतात आणि 44+XY हे जे असतात ते पुरुषांमध्ये असतात किंवा फादर मध्ये असतात. तर हा जो वाय आहे हा वाय सर्वांसाठी जबाबदार असतो. X+X जर कॉम्बिनेशन झालं तर ती मुलगी होणार आणि X+Y जर Y कॉम्बिनेशन झालं तर XY म्हणजे तो मुलगा जन्माला येणार. ठीक आहे. तर ही सगळी जबाबदारी कोणाची आहे तर वडिलांची आहे. त्यामुळे समाजामध्ये जर एखाद्या स्त्रीला मुलीच झाल्या म्हणून जबाबदार ठरवलं जातं किंवा टॉर्चर केलं जातं तर त्यावेळी समजून घ्यायचं आपण तरी शिकलेले आहोत कमीत कमी. ठीक आहे. तर आपण तरी कमीत कमी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा की याच्यासाठी कोण जबाबदार आहे. ठीक आहे. तसंच बघा, शिश्न प्रजनन संस्थेच्या आणि मूत्र विसर्जनाचं काम करतं. तर शिश्नाच्या टोकाकडच्या शंकूसारख्या भागाला प्लान्स किंवा ग्लान्स असं म्हणतात. ग्लान्स आहे इथं, प्लान्स नाही. तर त्यावर त्वचेच्या सेल्सर नाजूक आवरण असतं आणि त्याला अग्रत्वचा किंवा फोरस्किन म्हणतात. फोरस्किन लक्षात ठेवायची. आणि ग्लान्सच्या टोकाशी मूत्र व वीर्य वाहन करणाऱ्या नलिकेचं मुख असतं. तर शिश्नामध्ये अनेक चेतापेशी असतात. या चेतापेशी सगळ्यात महत्वपूर्ण काम म्हणजे मूत्र विसर्जनाला जर समजा वेळ लागत असेल, आपण कुठेतरी बाहेर आहात, तुम्ही गाडी चालवताय किंवा कुठेतरी बाहेर आहात जिथं मूत्र विसर्जनाची सोय वगैरे नाही, तर तोपर्यंत त्या कंट्रोल करतात. आणि आपल्या किडन्या सुद्धा
आपल्यासाठी कंट्रोल करण्याचं काम, तास अर्धा पाऊण तास आपण तिथं कंट्रोल करू शकतो. आणि हे सगळं कंट्रोल करण्याचं काम आपल्या मेंदूमध्ये असलेल्या किंवा नर्वस सिस्टीम मध्ये असलेल्या नर्व्स करतात. ही बाब पण आपल्याला लक्षात ठेवायची. नाहीतर कंट्रोल जर नसता असता तर अवघड झालं असतं, बरोबर ना. तर आपण कधी बाहेर जातो, कधी शाळेला जातो, कधी कुठं जातो, तर त्यावेळी आपल्याला जर लागलीच युरिन एक्सक्रीट करण्याचा जर वेळ आली तर तिथे आपल्याला लागलीच जायची गरज नाही, आपण थोड्या वेळानं पण जाऊ शकतो, बरोबर का. तर हे कंट्रोल जे आहे हे कोणावरती आहे, तर हे कंट्रोल आपल्या शरीरामध्ये असलेला मेंदू आणि त्या मेंदूमध्ये असलेल्या चेतापेशी या तिथे काम करत असतात. आणि त्या चेतापेशी तुम्हाला इथं पण आढळतील. कुठं? इथं शिश्नाच्या या भागामध्ये. तर ग्लासच्या टोकाशी मूत्र व वीर्य वहन करणाऱ्या नलिकेचं मुख असतं आणि शिश्नामध्ये अनेक चेतापेशी, आपल्या शरीरातील सर्वात लांब पेशी म्हणून जिला ओळखलं जातं आणि जी कोणाच्या सांगण्यावरून काम करते, तर नर्वस सिस्टीम म्हणजे चेता संस्थेच्या ह्याच्यावरून काम केलं जातं आणि हिच्याकडेच कंट्रोल आहे आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांमधल्या वेगवेगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या पार पाडण्यासाठी. आता मला खूप भूक लागलेली असं वाटतं, पण एक मी अर्धा पाऊण तास तुमच्याशी बोलू शकते, पण हा त्यानंतर जर मला खूप जोरात भूक लागली, माझी एनर्जी सगळीच संपली, तर मग माझ्या मेंदूकडून मला ऑर्डर येते की आता काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर क्लास घ्या. तुम्हालाही तसंच होतं बघा. तुम्ही माझ्यासमोर 2 तासापासून बसून आहात मागच्या, आणि तुम्हाला असं वाटलं की नाही आता थोडस स्टॉप करायला पाहिजे मॅडमनी, मी काहीतरी खाऊन घेईल किंवा काहीतरी म्हणजे ज्यूस वगैरे ऍटलीस्ट पाणी किंवा दूध चहा कॉफी काहीतरी घेईल आणि नंतर मी बसेल, त्यावेळेस माझं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. तर हे सगळं आपल्या मेंदूकडून आपल्याला ऑर्डर्स येत असतात आणि मेंदूकडून येणारे या सगळ्या ज्या ऑर्डर्स असतात त्या प्रत्येक अवयवाला असतात. फॉर एक्झाम्पल इथं मेणबत्ती आणि मेणबत्तीचा जर चटका मला बसला तर मी हात तिथंच नाही ठेवणार, बरोबर का, अजून भाजून जाईल तो हात. मी मागे घेणार आणि त्यावरती मलम वगैरे लावणार. पण जर हे ऑर्डर्स जर आपल्या मेंदूकडून येत नसतील तर मग काय होणार, आपलं काहीच नाही होणार, आपल्याला लागणार, आपण वेळोवेळी तिथं आजारी पडणार वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टी या चेतापेशी करत असतात आणि शिश्नामध्ये सुद्धा अनेक चेतापेशी असतात. चेतापेशीला शरीरातील सर्वात लांब पेशी म्हणून ओळखलं जातं आणि हिचा शेपूट किंवा जो पुच्छ आहे तो 1 मीटर लांब पर्यंत असू शकतो, हेही लक्षात असू द्या. ठीक आहे. तर ही बाब पण आपल्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. त्यानंतर वृषण, स्क्रोटम ज्याला म्हटलं जातं, वृषण झालं इथं. तर वीर्यपिंडाच्या बाह्य आवरणाला वृषण असं म्हणतात. शिश्नाच्या दोन्ही बाजूला वृषण सेल्सर पिशवीच्या स्वरूपात, बॅग मध्ये म्हणू शकतात, स्क्रोटम बॅग म्हणू शकतात तिला, तर हे तिथे असतात. आणि वृषणाचं तापमान शरीराच्या तापमानापेक्षा थंड असतं, ज्यामुळे शुक्रपेशीच्या निर्मितीला अनुकूल तापमान असतं. तुम्हाला माहित असेल की पुरुष प्रजनन संस्था ही कम्प्लिटली शरीराच्या बाहेर असते. शरीराच्या बाहेर ठेवण्याचं कारणही तसंच आहे की जे स्पर्म्स किंवा शुक्रपेशी तयार होतात त्यांच्या निर्मितीसाठी जे आपल्या शरीराचं तापमान आहे ते जरा जास्त ठरतं आणि आपल्या शरीराचं नॉर्मल टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर हे तापमान स्पर्म्सच्या फॉर्मेशनसाठी धोकादायक ठरू शकतं किंवा निर्मितीसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे पुरुष प्रजनन संस्था शरीराच्या बाहेर आहे आणि त्यांना हे जे तापमान आहे ते जास्त घातक ठरू नये म्हणूनच ती बाहेर आहे आणि त्यामुळेच मग स्पर्म्सची चांगल्या पद्धतीने तिथे निर्मिती होते आणि स्पर्म्सच्या निर्मितीमध्ये तापमान जे आहे ते कमी लागतं, ही बाब पण लक्षात ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर बघा वीर्यपिंड, टेस्टीज, वीर्यपिंड वृषणामध्ये असतात किशोरावस्थेपासूनच, म्हणजे साधारणतः 14 ते 15 वर्ष वयोगटातील जे मुलं जे बॉईज म्हणू आपण किंवा मेल्स म्हणूया, तर या किशोरावस्थेपासूनच वीर्यपिंडातून शुक्रपेशींची निर्मिती होते आणि शुक्रपेशींच्या परिपक्वनासाठी, मॅच्युरिटीसाठी टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाची गरज असते, हे लक्षात असू द्या. टेस्टोस्टेरॉन, टेस्टीज, टेस्टोस्टेरॉन लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे थोडंसं सोपं एक किट म्हणूया किंवा तुम्ही काय म्हणू शकता, ट्रिक म्हणू शकता, काहीही म्हणा, पण लक्षात ठेवा. तर वीर्यपिंडात 2 प्रकारच्या पेशी असतात. एक वीर्यात असणाऱ्या शुक्रपेशी आणि 2 मध्यवर्ती पेशी, इंटरस्टिशियल सेल्स म्हणतात. दोन्ही सेल्सची नावं लक्षात ठेवा, स्पर्म आणि मध्यवर्ती. ठीक आहे. तर मध्यवर्ती पेशी ॲड्रोजिन नावाचं लिंग संप्रेरक तयार करते. प्रश्न येऊ शकतो, मध्यवर्तक पेशी किंवा इंटरस्टिशियल पेशी खालीलपैकी कोणतं संप्रेरक तयार करतात, तर कोणतं, ॲड्रोजिन नावाचं. लक्षात ठेवा, इतकी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाहीये.
याच्यावर जर प्रश्न आला तर तुम्हाला माहित असलं पाहिजे. बाकीचे विषय तर तुम्ही चांगले करू शकाल, मराठी, तुमचं इंग्रजी, जे बाकीचे गोष्टी आहेत ते आपले बेसिक विषय ते सगळ्याच पेपरला विचारले जातात. पण हे टेक्निकल विषय ज्यात तुमचं अन्नशास्त्र, बालविकास आणि मला वाटतं मानसशास्त्र, बरोबर. मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं की परवा 2-4 दिवसाखाली जो टीईटीचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा मानसशास्त्र आणि बालविकासाचे जे प्रश्न होते ते स्टेट बोर्ड मधून होते डायरेक्ट. ठीक आहे, आपल्याला कधी मी तुमच्या सोबत शेअर करीन तो पेपर, तुम्ही बघून घ्या की तुम्हाला किती पद्धतीने हे लक्षात ठेवावं लागणार आहे. तर ॲड्रोजीन नावाचं लिंग संप्रेरक तिथे तयार करतात आणि वीर्यपिंडात दुसरे संप्रेरक तयार होते ते म्हणजे टेस्टोस्टेरॉन. हे संप्रेरक प्रजनन संस्था परिपक्व करण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करते. खालील पैकी कोणतं संप्रेरक जे की पुरुष प्रजनन संस्थेमधून सिक्रेट केलं जातं किंवा स्त्रवतं ते प्रजनन संस्था परिपक्व करण्याच्या तयारीत मदत करते किंवा प्रक्रियेत मदत करते, तर ते कोणतं असणार आहे? टेस्टोस्टेरॉन. हे लक्षात ठेवा, टेस्टोस्टेरॉन, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. त्यानंतर वेटोशी नलिका किंवा इपिडायमिस ज्याला म्हटलं जातं, इपिडायमिस, तर लांब वेटोळी नलिका शुक्रपेशीच्या वहनात मदत करते आणि त्यात साठवून ठेवण्यास पण मदत करते. तसंच शुक्रपेशींच्या परिपक्वनाचे कार्य ही वेटोळी नलिका करते, हे लक्षात ठेवायचे. शुक्रपेशींच्या परिपक्वनाच्या कार्यामध्ये खालीलपैकी कोणती नलिका सहभागी असते? तर ती असते एपिडिडायमिस किंवा वेटोळी नलिका. वेटोशी झालं इकडे, सॉरी, वेटोळी नलिका. तर वीर्यवाहक नलिका, शुक्रपेशी वाहक नलिका. ओके, तर हे लक्षात असू द्या. त्याला वासा डिफरन्स म्हणतात. तर वीर्यवाहक नलिका जाड स्नायूंच्या पेशी भित्तीने बनलेली असते आणि वीर्यवाहक नलिकेमध्ये परिपक्व मॅच्युअर झालेल्या ज्या शुक्रपेशी किंवा स्पर्म्स असतात हे तुम्हाला इथं साठवले जातात. ठीक आहे. आणि या परिपक्व शुक्रपेशी लैंगिक संबंध जेव्हा हे केलं जातं, ठीक आहे, सेक्शुअल कॉन्टॅक्ट होतो किंवा आपण असं म्हणू शकतो की फिजिकल रिलेशनशिप तिथे कॅरी केलं जातं, तर या शुक्रपेशी लैंगिक संबंधाच्या वेळी मूत्रवाहक नलिकेत वीर्याच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात व तेथूनच त्याचं काय होतं तर उत्सर्जन होतं. हे पहा इथे दिसेल तुम्हाला. एकच मिनिट. हे बघा, या माध्यमातून या अशा इकडे येणार आणि इथून शिश्नाच्या माध्यमातून लैंगिक संबंधाच्या वेळी तर तिथं काय केलं जाणार तर विसर्जित केल्या जाणार. ठीक आहे, किंवा तिथून त्याचं उत्सर्जन होतं. ओके. त्यानंतर शुक्रपेशी, रेतपेशी किंवा त्यांना स्पर्म सेल्स पण म्हणतात. साधारण जर तुम्ही पाहिलं तर शुक्रपेशींची लांबी पण लक्षात ठेवा 0.05 मायक्रॉन. ती 3 भागात विभागलेली आहे. शुक्रपेशींच्या खालीलपैकी कोणकोणते 3 भाग आहेत? तर एक म्हणजे अॅक्रोझोम, ज्याला तुम्ही डोक्याचा किंवा हेड म्हणू शकता याला. ठीक आहे, हेड. आणि मध्यभाग माइटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. आणि फ्लॅजेलम म्हणजे शेपटीचा भाग. हे पहा, हा जो भाग आहे अॅक्रोझोम, ज्याला डोकं किंवा हेड म्हणू शकता. त्यानंतर हे आहे त्याचं सेंटर म्हणजे केंद्रक. आता पेशी आहे म्हटल्यानंतर तिला केंद्रक असणार आहे किंवा सेल आहे म्हटल्यानंतर तिला न्यूक्लियस असणार आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला इथं लक्षात येईल की हे मान किंवा नेक आहे, हा मध्यभाग माइटोकॉन्ड्रियास, आणि हा आहे फ्लॅजेलम म्हणजे हा पूर्ण भाग जो झाला हा शेपटीचा भाग आहे. ठीक आहे. ही शेपूट तुम्हाला अजून एका पेशीमध्ये पण दिसेल, ती म्हणजे नर्वस सिस्टीम मध्ये असलेले न्यूरॉन्स. ही पण भाग लक्षात असू द्या. तर न्यूरॉन्सची जी शेपूट असते किंवा एक्झॉन्स असतात, शेपटीचा भाग जो आहे तो 1 मीटर पर्यंत लांब असू शकतो आणि कॉन्टॅक्ट जो एकमेकांचा, हाताला चिमटा घेतला की मेंदू पर्यंत जातं की अरे तुला तुझ्या शेजारच्या बेंचवर बसलेल्या तुमच्या फ्रेंडनी चिमटा घेतलेला, बरोबर आहे. तर हा चिमटा एका सेल पासून दुसऱ्या सेल पर्यंत कनेक्टेड असलेले त्यांचे जे कॉन्टॅक्ट असतात रिफ्लेक्स ऍक्शन मधले, तर त्यांनी तिथं हेल्प होते आणि ते मेंदू पर्यंत जातात. मग लगेच तुम्ही त्याला पण चिमटा घेता किंवा तुमचा हात तुम्ही बाजूला करून घेता. ठीक आहे. तर हे कॉन्टॅक्ट अशा पद्धतीने इथे केले जातात. तर हा झाला स्पर्म्सचा आकार आणि स्पर्म्सचे 3 महत्वपूर्ण भाग. तर हेही लक्षात असू द्या की अॅक्रोझोम म्हणजे डोके, मध्य भाग म्हणजे माइटोकॉन्ड्रिया आणि फ्लॅजेलम म्हणजे शेपटीचा भाग. शुक्रपेशीची लांबी खालील डॅश आहे 0.05 मायक्रॉन आणि शुक्रपेशीचे खालील किती भाग पडतात तर 3 भाग पडतात. त्यामध्ये अॅक्रोझोम, हेड, मध्यभाग, माइटोकॉन्ड्रिया, मिडल आणि फ्लॅजेलम म्हणजे शेपटीचा भाग. तर डोक्याकडील भागामध्ये काही विकर किंवा एन्झाइम्स असतात, त्यामुळे शुक्रपेशीला अंडाशयामध्ये प्रवेश करण्यास मदत होते आणि मध्यभागातील पेशींमुळे शुक्रपेशींच्या शेपटीच्या हालचालीला मदत होत असते. तर
महिन्यात 1 ते 30 अब्ज, लक्षात ठेवा आकडा पण महत्वपूर्ण आहे की एका महिन्यामध्ये किती शुक्रपेशी वीर्यपिंडात तयार होतात, तर 1 ते 30 अब्जापर्यंत, आणि त्यांना परिपक्व होण्यासाठी साधारणतः 24 तासांचा एक दिवस, तर 24 आणि मला वाटते अजून एक 24, 3 दिवसांचा वेळ लागतो, बरोबर आहे का? 4 1 4 4 2 8 4 त्रिकम 12 2 आणि हे 7, म्हणजे 60 ते 70 72 तासांचा त्यांना वेळ लागतो. प्रश्न येऊ शकतो शुक्रपेशींना परिपक्व होण्यासाठी खालीलपैकी किती तासांचा वेळ लागतो, तर 60 ते 70 तासांचा. ओके, म्हणजे साधारण तुम्ही 2 ते 2.5 ते 3 दिवस म्हणू शकता दिवसांच्या कंपॅरेटिव्ह विचार केला तर 60 ते 70 तास लागतात. बारीक बारीक माहिती मी तुम्हाला सांगत आहे, वाचत असताना या पद्धतीने स्वतः सोबत क्वेश्चन तयार करून घ्यायचे. जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन तयार करणार नाही मनाशी किंवा तुमच्या स्वतःशी, पेपर मध्ये आलेला क्वेश्चन समजायला तुमचे 5 मिनिटं जातील. आणि टेक्निकल विषय ज्यांचं सायन्स वगैरे चांगलं आहे तर त्यांना तुम्हाला हे पॉइंट सहज समजू शकतात. सायन्स मधले हे पॉइंट असतील किंवा अन्नशास्त्रातले घटक असतील, तर हे सायन्सचेच मुद्दे आहेत. पण आता हे तुमच्या पोस्टसाठी अन्नशास्त्र, बाल विकास, मानसशास्त्र, बघा ना तुमची मानसिकता नसेल, आज तुम्हाला खूप बोर होते आणि तुम्हाला म्हटलं की नाही आता हे सगळे आज कामं करतो, तुम्ही करू शकता का? नाही, कारण तुमचं मनच लागत नाही त्यामध्ये. म्हणजे मेंटॅलिटी पण आपली तेवढीच आवश्यक आहे तिथे, ठीक आहे? ही बाजू आपल्याला टेक्निकल विषयांमध्ये सांगितल्या जातात. ओके, त्यानंतर आहे प्रोस्टेट ग्लँड किंवा ज्याला तुम्ही पुरस्थ ग्रंथी किंवा प्रोस्टेट ग्रंथी म्हणता. खालीलपैकी कोणती ग्रंथी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी किंवा पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित आहेत? आणि हे ऑप्शन असेल प्रोस्टेट किंवा पुरस्थ ग्रंथीचं, तर तिथे डोळे झाकून त्याला सिलेक्ट करायचंय, ठीक आहे? तर प्रोस्टेट ग्रंथी किंवा किशोरावस्थेमध्ये परिपक्व होते, 15 ते 14-15च्या वयापासून सुरुवात होते परिपक्वतेसाठी, मॅच्युरिटीसाठी, आणि ती मूत्राशयाच्या जवळ मूत्रवाहक नलिकेच्या मागच्या बाजूला स्थित असते. बघा स्थान पण लक्षात ठेवा. जसं पिट्युटरी ग्लँडच्या स्थानावरती प्रश्न आला होता मागच्या राज्यसेवेच्या पेपरला की कुठे असते ती, हायपोथॅलॅमसला असते का, ॲडिनो हायपोसिस वगैरे असे तिचे जे पोर्शन आहेत, सब पॉइंट्स आहेत, त्यावरती प्रश्न आला होता. तर इथं पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की प्रोस्टेट ग्लँड किंवा प्रोस्टेट ग्रंथी कुठं स्थित असते. तर ही बाब तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा की ती मूत्राशयाच्या जवळ मूत्रवाहक नलिकेच्या मागच्या बाजूस स्थित असते. हे बघून घ्या वाटल्यास. प्रोस्टेट ग्लँड कुठं असते हे बघा, हे तुमची पुरस्थ ग्रंथी, हे आहे मूत्राशय आणि हे आहे वीर्यकोश मूत्रवाहक नलिका. तर याच्या मागच्या बाजूला ही प्रोस्टेट ग्लँड किंवा पुरस्थ ग्रंथी असते. डायग्राम कडे पण तितकंच लक्ष द्या, जितका वेळ तुम्ही कमीत कमी डायग्राम याच्यात बघाल आणि जास्तीत जास्त क्वेश्चनला सॉल्व्ह कराल, त्यात तुमचा रीडिंगचा टायमिंग खूप वाचणार आणि तो तेवढा वाचलेला टाइम तुम्ही अजून एखाद्या दुसऱ्या विषयाला तिथे युटिलाइज करू शकता किंवा वापरू शकता किंवा रिव्हिजन साठी वापरू शकता. त्यामुळे डायग्राम्स बघत असताना लक्षपूर्वक बघायचे, नाही तर उगीच काय बघायचं म्हणून बघायचं नाही. ओके, जसं याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं असेल तर आता दिवाळीमध्ये 2-3 मला वाटते मूवीज रिलीज झालेल्या आहेत, सिंगम अगेन आणि त्यानंतर भूलभुलैया 3. मूवी बघायला गेले की एकदम असं त्या ऍक्टर ऍक्ट्रेसेसचं नाव आपल्या डोक्यात, इमेज डोक्यात सगळी छापली जाते, बरोबर आहे? भूलभुलैया 3 मध्ये मंजुलिकाचा रोल कोणी केला, पहिल्यात कोण केला होता, बरोबर का? ते लक्षात असू द्या की जितकं तुम्ही पिक्टोरियल फॉर्मॅट मध्ये बघता तितकं आपण वाचून लक्षात नाही ठेवू शकत, ते लक्षात खूप चांगलं राहतं. तर प्रोस्टेट ग्रंथीतून अल्कयुक्त दुधाळ स्त्राव खवला जातो आणि या स्त्रावामध्ये सायट्रिक आम्ल आणि कॅल्शियम फॉस्फेट असतं, जे शुक्रपेशींचं संवर्धन करण्यास मदत करते. शुक्रपेशींचं संवर्धन करण्यास खालीलपैकी कोणते घटक मदत करतात किंवा संवर्धन करतात? तर यस, सायट्रिक ऍसिड आणि दुसरं असेल कॅल्शियम फॉस्फेट. दोन्ही नावं लक्षात ठेवा, सायंटिफिक नावं आपल्याला माहित असलीच पाहिजे. त्यानंतर वीर्यकोश, सेमिनल वेसिकल्स. वीर्यकोश प्रोटेस्ट किंवा पुरस्थ ग्रंथीच्या वरच्या बाजूस आहे आणि मूत्रमार्गाच्या बाजूस दिसेल तुम्हाला. हे दाखवून देते तुम्हाला परत एकदा. हे वीर्यकोश, हे आहे पुरस्थ ग्रंथी, हिच्या वरच्या बाजूला दिसतंय का? हे पहा, हा जो पिवळा पिवळा भाग दिसतोय वीर्यकोशाचा, ठीक आहे? तर मूत्रवाहक नलिकेत वीर्याच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात आणि तेथूनच त्याचं काय होतं तर उत्सर्जन होतं. एक मिनिट, आपण थोडे मागे होतो, अच्छा पुढे गेलो. हा, तर इथे दिसेल तुम्हाला की वीर्यकोश प्रोटेस्ट ग्रंथीच्या वरच्या बाजूस व मूत्रमार्गाच्या मागच्या बाजूस असतात आणि या पिशवीच्या आकाराच्या वीर्यकोशातून शुक्रपेशी मूत्रवाहक नलिकेत पोहोचवल्या जातात.
शुक्रपेशी हे पहा, ही मूत्र नलिका, ही वीर्य नलिका, हा मूत्र विसर्जनाचा मार्ग, तर यातून या भागात पोहोचविल्या जातात. लक्षात येते? ही डायग्राम 2 ते 3 वेळा दिवसातून 1-2 वेळा बघतच चला. ठीक आहे. ही डायग्राम तुम्हाला प्रॅक्टिकली समजून घेण्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल. वाचायचं तर तुम्हाला आहेच. वाचत असताना जे शब्द आहेत, जसं इथे तुम्हाला मी सांगितलं की कॅल्शियम फॉस्फेट आहे किंवा इतर जे घटक आहेत, टेस्टोस्टेरॉन हार्मोन वगैरे, ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. पण वाचत असताना आपल्याला व्यवस्थितरित्या लक्ष दिलं, सायट्रिक आम्ल, कॅल्शियम फॉस्फेट हे शुक्रपेशींचं संवर्धन करण्यास मदत करतात. त्यानंतर वीर्यकोश, सेमिनल वेसिकल्सचं काय काम आहे, तर सेमिनल वेसिकल्सचं काम प्रोटेस्ट ग्रंथीच्या वरच्या बाजूस त्याचं स्थान आहे आणि मूत्रमार्गाच्या बाजूला, तर या पिशवीच्या आकाराच्या वीर्यकोशातून शुक्रपेशी मूत्रवाहक नलिकेत पोहोचतात. ही बाब पण लक्षात ठेवा. त्यानंतर आहे स्त्री प्रजनन संस्था, ज्याला तुम्ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणू शकता. तर स्त्री प्रजनन संस्थेमध्ये गुरुअष्ट, लॅबिया, मेनोरा, मेजोरा, ओके. त्यानंतर योनिलिंग हे बाह्य अवयव असतील आणि अंडाशय, गर्भाशय, बीजवाहक नलिका, योनी मार्ग हे आंतरिक अवयव, म्हणजे याला तुम्ही इंटरनल ऑर्गन्स म्हणू शकता. ठीक आहे. तर इंटरनल ऑर्गन्स कोणते आहेत आणि एक्सटर्नल कोणते आहेत हे लक्षात घ्या. जर समजत नसेल आंतरिक आणि बाह्य, तर याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. मराठीमध्ये आधी जास्त तयारी करा. मी पुन्हा एकदा सांगेल, नाही तर असं होईल की सगळा सिलेबसचं कंटेंट तुमच्या जवळ आहे, प्रश्न मी तयार करण्याचं सांगितले, पण तुमच्या इंग्रजी आणि मराठीच्या कन्फ्युजन तुम्हाला प्रश्न येत असताना सुद्धा उत्तर सोडवू नाही शकला, तर विद्यार्थी मित्रांनो आपण काहीच करू शकणार नाही. आणि मी जसं सांगितलं की 2017 पर्यंतचा अनुभव सीडीपीओचा पेपर फक्त आणि फक्त मराठीत होता, बरोबर. तितकंच लक्षात ठेवा. इंग्रजीचेच प्रश्न फक्त इंग्रजीत होते, मराठीत नव्हते. आणि इंग्रजीत नव्हते म्हणजे बाकीच्या विषयांचे, फक्त इंग्रजीचं जे ग्रामर आहे तेच फक्त इंग्रजीत होतं. मला वाटतं आता समाज कल्याणचा पण पेपर झालेला, बरोबर आहे का, तो पण प्रश्न पेपर फक्त मराठीत होता. आपल्या आयोगाचा होता पण मराठीत होता. आता इथून पुढे हा जो पेपर जो कोणी घेणार आहे तर तो कशा पद्धतीने घेईल सांगू शकत नाही, पण मला तरी नाही वाटत की तो पेपर इंग्रजी मराठी दोन्ही भाषेमध्ये असेल, आणि असला तर तुमचं लक आहे, त्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक. ओके. पण तुमची तयारी दोन्ही पद्धतीने राहू द्या, मला इतकं सांगायचंय. तर स्त्री प्रजनन संस्थेतील बाह्य अवयव गुरुअष्ट, लॅबिया मेजोरा आणि त्यानंतर लघुअष्ट, लॅबिया मिनोरा. तर गुरुअष्ट आंतरिक प्रजनन अवयवांचं संरक्षण करतं आणि या अवयवावर पौगंडावस्थेमध्ये केस येतात. ठीक आहे. हळूहळू याच्यावरती केस यायला लागतात. साधारणतः जर तुम्ही पाहाल तर 13 ते 12 किंवा 13 वर्षापासून यावरती तुम्हाला केस दिसायला लागतात. आणि काही हार्मोन्सचं सिक्रेशन असतं, जसं मी तुम्हाला सांगितलं कालच्या भागामध्ये आपण हार्मोन्स पाहिलेले आहेत, तर या हार्मोन्सच्या सिक्रेशनमुळे इथं केस येतात. ठीक आहे. आणि हे केस म्हणजे वाढतात, वाढीमध्ये म्हणजे यांची लिमिटेड वाढ असते, आपल्या डोक्यांच्या केसासारखी वाढ यांची नसते. त्यानंतर लघुअष्ट, तर हा गुरुअष्टाच्या आतल्या बाजूचा योनीचा मार्ग आणि मूत्रमार्गाच्या भोवती असतो, आणि योनिलिंग ज्याला तुम्ही क्लिटोरिस म्हणतात, तर गुरुअष्ट आणि लघुअष्ट जिथे एकत्रित येतात त्या भागाला योनिलिंग म्हणतात. आणि योनिलिंग उद्दीपकास खूप संवेदन असते, ही बाब लक्षात असू द्या. ठीक आहे. तर संवेदनशील असतं. ओके. त्यानंतर हे पहा, गर्भाशय हा आहे योनी मार्ग, इथंच असतं लॅबिया मेजोरा आणि लॅबिया मिनोरा. ओके. आणि हा आहे अंडाशय. साधारण जर तुम्ही बघाल तर वयात आल्याच्या नंतर प्रत्येक महिन्याला एका अंडाचं अंडमोचन होतं. म्हणजे मासिक पाळीची जेव्हा सुरुवात होते तर तेव्हापासूनच या सगळ्या गोष्टींना पण सुरुवात होते, आणि त्याच्या आधीपासून 1-2 वर्षाचा जो कालखंड आहे त्याच्या आधीपासून सुरुवात होते. पण जेव्हा मासिक पाळीला सुरुवात होते तर फिजिकल रिलेशन जर नाही झालं, साधारणतः तुम्हाला माहिती आहे की भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर लग्नाच्या नंतरच या सगळ्या गोष्टी होत असतात, गर्भ वगैरे वगैरे. ठीक आहे. पण तोपर्यंत जेव्हा फिजिकल रिलेशन होत नाही तर त्यामध्ये मासिक पाळीमुळे प्रत्येक महिन्यात म्हणजे 28 दिवसांचं जे चक्र चालू असतं, बरोबर आहे, ज्याला ऋतुचक्र पण म्हणतात. ओके. तर त्यामधून या अंडमोचनाला रिलीज केलं जातं आणि सोबतच गर्भाचा जो लेअर तयार झालेला असतो तर हा लेअर पण याच्यामधून बाहेर पडत असतो. ठीक आहे. तर ही बाब पण लक्षात असू द्या. हे अंड या पद्धतीने येऊन 28 दिवसांच्या मेन्स्ट्रुएशन सायकल, ज्याला तुम्ही
MC किंवा पिरियड्स पण म्हटलं जातं, तर त्यामार्फत हे शरीराच्या बाहेर पडलं जातं. साधारणतः 4 ते 5 दिवस इथं रक्तस्राव होतो. काही काहींना 6 दिवस पण होतो, काही काहींना 3 दिवस पण होतो, काही दिवस ते ज्याच्या त्याच्या शरीरयष्टीवरती ते डिपेंड आहे. आणि मेन्स्ट्रुएशनची सुरुवात पण त्याच्या त्याच्या शरीरयष्टीवरती, म्हणजे त्या मुलीचं राहणीमान कसं आहे, आरोग्य कसं आहे, आहार कसा आहे, या सगळ्यांवरती या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. ठीक आहे, तर ही बाब लक्षात असू द्या. आणि हे पहा, या आहेत ग्रीवास, फिम्ब्रियास, आणि ही आहे बीजवाहक नलिका, आणि हे आहे गर्भाशय, जिथं गर्भाची वाढ होते. ओके, त्यानंतर थोडस पुढे जाऊ. गर्भाशय, युटेरस. गर्भाशय पेयर या फळाच्या आकारासारखं दिसतं. पेयर तुम्ही बघितले, बघून घ्या एकदा, कशाच्या आकारासारखं, पेयर सारखा आहे. आणि गर्भाशय हा स्नायूंनी, मसल्सनी बनलेला आहे, सॉफ्ट भाग आहे. त्यामुळेच गर्भाची व्यवस्थितरित्या वाढ होते. मसल्सनी बनलेला असल्यामुळे बाळ जेव्हा गर्भामध्ये वाढत राहतं, तर त्यावेळी त्याचा आकार पण वाढतो. आणि जेव्हा बाळ जन्माला येतं, तर जन्माला आल्याच्या नंतर ते अंकुंचन पावायला सुद्धा या मसल्समुळेच हेल्प होते. ही बाब पण आपल्याला लक्षात ठेवायचे. तर कटिराच्या पोकळीत योनी मार्गाच्या वरच्या बाजूस स्थित असतो, आणि त्याच्या पुढील बाजूस मूत्राशय व मागील बाजूस मलाशय, गुदाशय आहे. त्यांची रुंदी साधारणतः 5 सेंटीमीटर आणि लांबी 7.5 सेंटीमीटर, आणि जाडी जर बघितली तर 2 ते 2.5 सेंटीमीटर इतके असू शकते. आणि त्याचं वजन 50 ते 60 ग्रॅम असू शकते, हे लक्षात ठेवा. आता यावरती प्रश्न विचारतील की नाही माहिती नाही, पण पेपर आता मला वाटतं TCS वगैरे कोणीतरी घेणार आहेत, बरोबर का? घेणार आहेत का माहिती आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर TCSचा पेपर पॅटर्न जर बघितला तर थोडासा हार्ड लेवलचा असतो, बरोबर. त्यामुळे या मेन पॉइंट्सला तर तुम्हाला स्टडी करायचंच आहे, बट हे जे सब पॉइंट्स दिलेले आहेत, किती रुंदी आहे, किती उंची आहे, किंवा किती हे आहे, लांबी आहे, आणि वजन किती आहे, असं जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर त्याचे पण थोडेसे शॉर्ट मध्ये मुद्दे काढून घ्या तुम्ही. ओके, आणि गर्भाशयाचे पण 3 भाग पडतात. जसे आपण शुक्रपेशीचे 3 भाग बघितले होते, तर फंडस, बीजवाहक नलिकेच्या वरील गोलाकार भागाला फंडस म्हणतात. कॉर्पस मधला फुगीर भाग जो गर्भाला धरून ठेवण्यासाठी विस्तारित होतो. आणि ग्रीवा, ज्याला तुम्ही सर्व्हिस म्हणता, तर ग्रीवा म्हणजे गर्भमुख ग्रीवेपाशी गर्भाशय निमुळत होऊन योनी मार्गाला जोडलं जातं. तर हे 3 भाग आहेत गर्भाशयाचे. खालीलपैकी 3 भाग कशाचे आहेत, तर हे गर्भाशयाचे आहेत, फंडस, कॉर्पस आणि सर्व्हिस. ठीक आहे, तर गर्भाशयाच्या आतल्या बाजूला असलेल्या अंतःस्तराला एंडोमेट्रियम म्हणतात. आणि हा स्तर गर्भाशयात ठराविक काळापुरता तयार होतो. गर्भाशयात ठराविक काळापुरता तयार झाला, जर गर्भधारणा नाही झाली तर हाच स्तर मासिक पाळीच्या स्वरूपात शरीरातून रक्तस्रावाच्या मार्फातून तो शरीराच्या बाहेर पडतो. आणि असं प्रत्येक महिन्याला होतं, प्रत्येक 28 दिवसांनी होतं. ओके, आणि जेव्हा गर्भधारणा होते तर त्यावेळी मासिक पाळी येत नाही, साधारणतः 9 महिन्यांपर्यंत. आणि जेव्हा बाळंतपण होतं किंवा डिलिव्हरी होते तर तिथून पुढचे 40 दिवस पण तिथं रक्तस्राव होतो. म्हणजे हे जे 36 किंवा 40 आठवडे इथं मासिक पाळी आलेली नसते, ते एकदाच तिथून शरीरातून बाहेर पडतं, आणि तोही स्तर हळूहळू बाहेर पडत असतो, हेही लक्षात असू द्या. तर हे अस्तर जे आहे ते मासिक पाळीच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर टाकलं जातं. त्यानंतर आहे बीजवाहक नलिका, किंवा तिलाच तुम्ही फॅलोपियन ट्यूब किंवा रजोवाहक नलिका सुद्धा म्हणू शकता. तर गर्भाशयाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 10 ते 12 सेंटीमीटर लांबीच्या 2 नलिका आहेत. आणि या नलिकांच्या गर्भाशयाकडील भागानुसार निमुळता तर अंडाशयाकडील भागाकडे झालरी सारखा रुंद असतो. हे पहा, बघून घ्या, तुम्हाला इथे दिसेल अंडाशय, हे गर्भाशय, आणि ही आहे बीजवाहक नलिका. या भागात तुम्हाला रुंद दिसेल गर्भाशयाच्या, आणि अंडाशयाच्या भागाकडे ती तुम्हाला निमुळती दिसेल. ठीक आहे, तर ही डायग्राम पण तुम्हाला लक्षात चांगल्या पद्धतीने ठेवायची आहे. तसंच त्याला फिम्ब्रिया म्हणतात. आणि हा झालरी सारखा भाग, रुंद भाग अंडाशयातून येणाऱ्या परिपक्व स्त्रीबीजांचं ग्रहण करतो. फलनाची क्रिया बीजवाहक नलिकेत होते, आणि तेथून हे फलित बीज गर्भाशयात येऊन तिथं काय होत असतात, तर स्थित होत असतात. ठीक आहे, तर ही आहे बीजवाहक नलिका किंवा रजो नलिका. रजो निवृत्ती, बरोबर आहे. काही शब्द तुम्हाला सोपे सोपे आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि मी असं म्हणेल की रिव्हिजन करत असताना मेन वर्ड्सला जरा जास्त फोकस करत चला, जेणेकरून तुम्हाला तिथं हे होणार नाही, म्हणजे अवघड होणार नाही. ठीक आहे,
थोडी मराठीत वाचायचं म्हटलं तर थोडस टेन्शन येतं प्रत्येकाला. सायन्स हा मराठीमध्ये सगळेच करू शकत नाहीत, काही लोक करू शकतात, सगळेच करू शकत नाहीत. ओके, आणि त्यामुळे मग कन्फ्युजन वाढतं. राज्यसेवा कंबाईनच्या पेपरमध्ये तुम्हाला इंग्लिशचे आपण वाक्य बघतो खाली, पण आता इथं येतील की नाही मी पुन्हा तेच सांगेल तुम्हाला, त्यामुळे दोन्ही तयारी ठेवा. ठीक आहे. त्यानंतर अंडाशय, रजपिंड किंवा ओव्हरीज. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना 2 अंडाशय आहेत, बरोबर. हे पहा, हे एक अंडाशय आणि त्या बाजूचं, आणि हे बघा तुम्हाला इथं काय दिसेल, फिम्ब्रियास. ओके, हे आहेत फिम्ब्रियास, यांच्यामध्ये हे असे अटॅच असतात. या बाजूला पण दिसतील तुम्हाला. ओके, गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना 2 अंडाशय असतात. बीजवाहक नलिकेच्या झालरी सारख्या भागाजवळ येतात आणि अंडाशयामध्ये स्त्री बीजाची निर्मिती होते. अंडाशय लंबगोल आकाराचं असतं. त्याची लांबी 3 सेंटीमीटर, रुंदी 2 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर जाडी आहे. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगेल बघा, अंडाशयाचे लंबगोल आकार आहे आणि त्याची लांबी, रुंदी आणि जाडीचं काय आहे, तर लांबी 3, रुंदी 2 आणि जाडी 1 सेंटीमीटरची असणार आहे. ओके, प्रत्येक अंडाशयात 2 लाख स्त्री बीजे अपरिपक्व स्वरूपात असतात. आता प्रत्येक अंडाशयात 2 लाख म्हटल्यानंतर एकूण किती झाले, प्रत्येक मध्ये 2 म्हटल्यानंतर 4 लाख झाले. वय जसं जसं वाढत जाते तशी तशी त्याची निर्मिती कमी होते. एका आयुष्यात दोन्ही अंडाशयात मिळून जवळपास 400 स्त्री बीज परिपक्व होतात. किती, 400. आणि दर महिन्याला एक, याप्रमाणे एका अंडाशयातून परिपक्व स्त्री बीज बाहेर पडते व फिम्ब्रियाकडून बीजवाहक नलिकेकडे पाठवलं जातं. आणि ओव्ह्युलेशन म्हणजे काय, तर अंडाशयातून परिपक्व स्त्री बीज बीजवाहक नलिकेत सोडले जाणे आणि फलनाची तयारी होणे. फर्टिलायझेशन जर झालं तर गर्भाची निर्मिती होते, आणि फर्टिलायझेशन नाही झालं तर 28व्या दिवशी मासिक पाळीच्या स्वरूपातून रक्तस्राव होऊन ते जे काही अंडाशय आहे ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं. ठीक आहे, ही माहिती महिला किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यानंतर अंडाशयाची 2 कार्य आहेत, ती पण आपण बघून घेऊ. एक तर आहे स्त्री बीजाची निर्मिती करणं, ओव्ह्यूलची निर्मिती, आणि स्त्री संप्रेरक 2 आहेत, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आणि पुरुष प्रजनन संस्थेमध्ये कोणतं होतं, टेस्टोस्टेरॉन. लक्षात ठेवा, नाही तर कन्फ्युज व्हाल परत इथं. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांची निर्मिती करणं, प्रश्न येऊ शकतो. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं काय महत्व आहे हे पण आपण जाणून घेऊ. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोनही स्त्री लिंगी किंवा स्त्रीलैंगिक संप्रेरक आहेत, ज्यामध्ये स्त्रीतील स्त्रीत्वाचे गुणधर्म विकसित करणं आणि ते टिकवणं. स्त्रीतील स्त्रीत्वाचे गुणधर्म म्हणजे वक्षस्त्रांची वाढ असेल किंवा आतील जे काही शरीर आहे तर त्याच्या संदर्भातील बाबी असतील, बरोबर. तर या सगळ्या काय करणं, त्यांचा विकास करणं, त्यांची वाढ करणं आणि त्यांना टिकवणं. तसंच दुय्यम लैंगिक लक्षणांना चालना देणं, मासिक पाळीची नियमितता राखणं आणि एंडोमेट्रियमचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी ही दोन्ही संप्रेरक म्हणजे कोणती, तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन काय करत असतात, तर मदत करत असतात. ओके, आणि रक्तातील कॅल्शियम व फॉस्फरसची पातळी वाढवण्यास पण मदत करतात. त्यानंतर रक्त शर्करेची म्हणजे जी शुगर लेवल आहे तर याची पण पातळी कायम राखण्यास मदत करतात, चयापचय क्रियेत मदत करतात आणि अस्वी सच्छिद्रतेपासून म्हणजे ऑस्टिओपोरोसिस पासून पण संरक्षण केलं जातं. त्यानंतर औदासीन्यतेची पातळी कमी करण्यासाठी नैसर्गिक अँटी डिप्रेसंट म्हणून पण काम करतात. बघा, मासिक पाळी येऊन गेल्याच्या नंतर फ्रेश, प्रसन्न वाटायला लागतं आणि हा अनुभव सगळ्यांनाच येतो, बरोबर आहे. आणि जेव्हा मासिक पाळी आलेली असते तर त्यावेळी आपण थोडेसे नाराज, त्यानंतर थकलेले, त्यानंतर शरीर म्हणजे कुठलंही काम करावं असं वाटत नाही, कुठे जावं असं वाटत नाही, काही बोलावं असं वाटत नाही, अगदी भूक पण लागत नाही, म्हणजे चिडचिडेपणा वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टी, हे सगळं हे 2 जे संप्रेरक आहेत किंवा हार्मोन्स आहेत ते हँडल करत असतात. ठीक आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर शरीरातील स्निग्धातील ऊर्जेचं रूपांतर करण्यासाठी पण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन मदत करतात. हे तुम्हाला माहित आहे का? हातमेन हे वेगवेगळ्या आकाराचे, आकारमानाचे आणि जाडीचे असतात. हायमेन आहे, हातमेन नाही. हायमेन जे आहेत हे लवचिक असतं, काही वेळा पोहणं, गिर्यारोहण करणं, सायकल चालवणं, खेळणं यासारख्या मेहनतीच्या शारीरिक क्रिया जेव्हा होतात त्यावेळेस ते फाटू शकतं. मोस्टली बघा, व्हर्जिनिटीचा कन्सेप्ट जो आहे तर व्हर्जिनिटी जी महिलांची आहे हायमेन वरून ठरवलं जातं.
तुम्हाला माहित असेल काही भागांमध्ये खाप पंचायत वगैरेचा कन्सेप्ट आहे आपल्या देशामध्ये. आणि एक अशी केस पण झालेली आहे नाशिकला. एका ग्रामपंचायती म्हणजे पंचायतीमध्ये एका खेड्यागावातल्या मुलाचं एका मुलीशी लग्न झालं, जी की पोलीस भरतीची तयारी करत होती. आणि पोलीस भरतीमध्ये तुम्हाला माहित आहे की पळावं लागतं, गोळाफेक करावी लागते, सायकल चालवावी लागते, पुशअप्स वगैरे काढावं लागतात, म्हणजे मेहनत तिथं असते. त्या मेहनतीमुळं जो इंटरनल लेअर असतो कुठला, महिला किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला, या भागातला हा जो लेअर आहे हा या मेहनतीच्या कामांमुळे फाटू शकतो. आणि त्यामुळे ज्यावरून महिलांची वर्जिनिटी ठरवली जाते, ही वर्जिनिटी तिथं त्या महिलेला किंवा त्या मुलीला जिचं लग्न झालं होतं, जिला पंचायतीसमोर उभं केलं की ही चरित्रहीन आहे, ही व्यवस्थित नाहीये, हिचं काहीतरी बाहेर आपण म्हणतो ना की लफडं वगैरे आहे, तर त्या पद्धतीने तिला बदनाम करण्यात आलं. पण जेव्हा हे सगळं सांगितलं आणि डॉक्टरांकडे ही प्रोसेस केली, म्हणजे आपण आता म्हणू शकतो की पोलीस वगैरे मध्ये, तर त्यावेळी हे सगळं लक्षात येतं की हो, अशा अंग मेहनतीच्या किंवा अशा हे जे कामं केली जातात, सायकल चालवणं, पळणं वगैरे वगैरे, यासारख्या मेहनतीच्या कामामुळं हा जो हायमेन आहे हा फाटू शकतो. म्हणजे लगेच तिथं कोणाच्याही चारित्र्यावरती आपल्याला शिंतोडे उडवण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही. पंचायतीला पण माहित असलं पाहिजे. आणि जेव्हा हे सायंटिफिकली डॉक्टरांनी जेव्हा प्रूव्ह केलं, त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की हो असं असतं म्हणून. आणि हे होतं बऱ्याच लोकांच्या. तो एकदम पातळ लेअर असतो, तो असा काही फार असं जाडीचा नसतो. आणि या सगळ्यांमुळे आणि कधी कधी असं होऊ शकतं की तुम्ही खूप ताणतणावामध्ये आता त्यावेळी सुद्धा. आणि एक्झॅक्टली जेव्हा पोलीस भरतीची तयारी करते, म्हणजे माणूस काय बसून पोलीस नाही होऊ शकणार, म्हणजे जे आपले कॉन्स्टेबल वगैरेची तयारी केली जाते. आणि इव्हन जेव्हा तुम्ही पीएसआय ची तयारी करता, तर त्यावेळी सुद्धा ट्रेनिंग मध्ये बऱ्याचशा अवघड ट्रेनिंग असतात, तर तिथे सुद्धा असा काही कन्सेप्ट घडू शकतो ना, नक्कीच. ठीक आहे, तर हे सगळं तिथं लक्षात आणून दिलं गेलं आणि त्यावेळी ते सगळं समजलं. त्यानंतर आहे योनी मार्ग. योनी मार्गाची म्हणजे वजायना जी आहे ती पोकळ नलिका मूत्राशय आणि गुदाशय मलाशय यांच्यामध्ये स्थित असते. आणि ही नलिका 7 ते 10 सेंटीमीटर लांबीची असते, ज्यामध्ये ग्रीवेपासून योनी मार्ग सुरू होतो. आणि योनी मार्गाच्या खालच्या बाजूला स्नायूंचे एक पटल तयार झालेला असते. हे बघा, हाच तो हायमेन आहे, स्नायूंमुळे तयार झालेला. त्याच्याबद्दल मी आता सांगितले. आणि योनी मार्गाद्वारे मासिक पाळीच्या वेळेस मासिक स्त्राव बाहेर टाकला जाणं, त्यानंतर बालकाचा जन्म ही योनी मार्गातून होतो. आणि लैंगिक संबंधाच्या वेळेस सुद्धा योनी मार्गात शिश्नाद्वारे शुक्रपेशींचं काय केलं जातं, तर विसर्जन केलं जातं. हे पहा, स्त्री प्रजनन संस्थेतील अवयव आणि त्यांची कार्य. अंडाशय, स्त्री बीजाची निर्मिती करणं, उजिनेसिस ज्याला म्हणतात. त्यानंतर परिपक्व स्त्री बीज बीजवाहक नलिकेत सोडणं, ओव्ह्युलेशन. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांची निर्मिती. स्त्री प्रजनन संस्थेतील अवयव व त्यांचे कार्य, याच्यामधील अंडाशयाची खालीलपैकी कोणकोणती कार्य आहेत, तर ही 3 कार्य तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर आहे बीजवाहक नलिका. तसं परिपक्व स्त्री बीजाचं ग्रहण, त्यानंतर स्त्री बीज आणि शुक्रपेशी यांचा संयोग घडून आणणं आणि तिथंच फलन किंवा फर्टिलायझेशन किंवा फलित बीज तयार करणं आणि फलित स्त्री बीजाचं गर्भाशयाकडे वहन करणं, हे काम बीजवाहक नलिकेचं आहे. गर्भाशय, फलित बीजाचं गर्भाशयात रोपण करणं, प्लांटेशन ज्याला तुम्ही म्हणू शकता. आणि भ्रूणाचं संरक्षण आणि त्याचं पोषण करणं. आणि योनी मार्ग, मासिक स्त्राव उत्सर्जित करणं, लैंगिक संबंधातून शुक्रपेशींचं ग्रहण करणं आणि गर्भाचा जन्म प्रसूती मार्गातून होतो. तर हे 3 महत्वपूर्ण कार्य योनी मार्गाचे सुद्धा आहेत. तर ह्या चार्ट वरती पण लक्ष द्या थोडस. बाकी तिकडचं सगळं वाचलं नाही तरी चालेल, पण चार्ट मधून आणि काही संप्रेरक त्यांची काही थोडीशी सायंटिफिक नेम्स आहेत, ती तुम्हाला लक्षात घ्यायची आहेत. ओके, बघा समजतंय का? काही अडचण असेल तर विचारू शकता. आणि नंतरही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. असं काहीच नाही की लेक्चर आहे तेव्हाच तुम्ही विचारलं पाहिजे. वाचून झाल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं की मला आता समजलेलं नाहीये, मी क्वेश्चन करायला पाहिजे, तर नक्कीच करा. इथं लाजलात तर गेलात. पेपरमध्ये जर क्वेश्चन आला आणि तेव्हा जर तुम्ही तिथे क्लिअरली करेक्ट सोडवू नाही शकला, तर त्याला काहीच अर्थ नाही. मग इथं 2 तास माझ्यासोबत घालवणं, फीस भरणं आणि पेपरची फीस भरून देऊन ज्या ठिकाणी पेपर आलाय त्या ठिकाणी पेपरला जाणं. ठीक आहे, म्हणजे बोलायचं तर स्पष्टच बोलू आपण. आणि तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही तुमचा वेळ कशा पद्धतीनं काढून इथं माझ्यासोबत बसलेले आहात, बरोबर का? तर ही बाब लक्षात असू द्या. ऐकून घ्या, 1 नाही 2 वेळा ऐका, 2 नाही 3 वेळा ऐका. जेव्हा नाही समजलं त्यावेळेस परत विचारा. ओके, सांगायला नक्कीच तिथे मी तयार असेल. त्यानंतर मासिक पाळीचं चक्र, मला वाटते हा पॉइंट नाही होणार आता, बराच मोठा आहे. एक काम करू,
याला अरे ठीक आहे, नाही छोटासा घेऊन टाकू म्हणजे तुमचा हा चॅप्टर फिनिश होईल. तर मासिक पाळी किंवा मासिक पाळीचं चक्र, तर ऋतुप्राप्ती किंवा मेनार्के म्हणतात त्याला. तर ज्या वयात मासिक पाळीला सुरुवात होते साधारणतः 13 ते 14 किंवा कधी कधी काही लोक मुलींना 12व्या वर्षी पण येते, बरोबर आहे. तर 12 ते 15 वर्ष म्हणू शकता. तर बदललेल्या जीवनशैलीमुळे ते अलीकडे पण येऊ लागलेलं आहे. आणि भौगोलिक क्षेत्र, भाषिक गट, शिक्षण, सांपत्तिक स्थिती, जात, धर्म यावरती पण या मेनार्केचा काळ अवलंबून असतो, लक्षात ठेवा ही बाब पण. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे घरातील वातावरण पण तितकंच महत्वपूर्ण आहे. जितकं वातावरण फ्रेंडली, त्यानंतर हसत खेळत असणार आहे आईचं मुलींशी, त्यानंतर वडिलांचं मुलींशी वगैरे वगैरे, बाकीचे इतर घरातील जे सदस्य असतात हे खूप मॅटर करतं की हेल्दी वेल्दी वातावरणामध्ये मानसिक स्थिती खूप चांगली असते. आणि त्या स्थितीमधून हे सगळं बाहेर पडत असताना सगळे हेल्पिंग नेचर जर असेल आजूबाजूचं, तर सगळ्यांना म्हणजे त्या मुलींना मदत होते. नाहीतर मग बऱ्याच वेळा तुम्ही बघू शकता की चिडचिड वगैरे तिथं. तर हे ऋतू समाप्ती मेनोपॉज म्हणजे काय, ज्या वयात मासिक पाळी संपते त्या कालावधीला मेनोपॉज म्हणतात. तर साधारणतः हा 45 ते 46-48 पर्यंतचा असतो. प्रत्येकीचा वेगवेगळा असतो, प्रत्येकीचा एकच असणार नाहीये. तर मासिक पाळी मेन्स्ट्रुएशन, मासिक पाळी म्हणजे दर महिन्याला गर्भाशयातील रक्त आणि पेशीयुक्त अस्तर बाहेर टाकलं जातं. पौगंडावस्थेमध्ये येणारी पहिली मासिक पाळी म्हणजे जिला मेनार्के म्हणतात, लक्षात ठेवा. आता सांगितले टर्म्स वरती लक्ष द्या. त्यामुळे तेव्हापासून सुरू झालेली मासिक पाळी मेनोपॉज येऊन संपते तर साधारणतः ती 45 ते 48 वर्ष पर्यंत असते वयाच्या, ठीक आहे. तर मासिक पाळीचं चक्र सर्वसाधारण 28 दिवसांचं असतं. पौगंडावस्थेपासून मुलींना दर महिन्याला मासिक पाळी येते आणि याचं मुख्य कारण म्हणजे गर्भधारणा झाल्यास गर्भासाठी रक्तवाहिन्या असलेले जाडसर अस्तर गर्भाशयात तयार होतं. आणि जर गर्भधारणा नाही झाली तर हे अस्तर मासिक रक्तस्रावाद्वारे बाहेर टाकलं जातं. तर साधारणतः 4 ते 5 दिवस तिथं ब्लिडिंग असते किंवा रक्तस्राव असतं, ठीक आहे. तर मासिक पाळीचा रक्तस्राव 3 ते 8 दिवस शरीराच्या बाहेर चालू असतो. काही म्हणजे आता हे प्रत्येकावरती डिपेंड आहे, त्यांच्या शरीरावरती डिपेंड आहे. त्यामुळे असं म्हणू शकत नाही काहींना 5 दिवस असतो, काहींना 6 दिवस असतो, काहींना 9 दिवस पण असतो, ठीक आहे. हे त्यांच्या शरीरावरती, आहारावरती आणि बऱ्याच गोष्टींवरती डिपेंड आहे. त्यानंतर राष्ट्रीय कौटुंबिक पाहणी आरोग्य जे आहे, ज्याला तुम्ही नॅशनल हेल्थ सर्व्हे म्हणू शकता, 2015-16 मध्ये असं लक्षात आलं की जवळपास 57% महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात आणि 15 ते 24 वर्ष वयोगटातील स्त्रिया अजूनही कापड वापरतात, हे लक्षात घ्या. यामुळे इन्फेक्शन होते. यावरती तुम्ही पॅडमॅन मूव्ही पण बघितला असेल बघा, अक्षय कुमार यांचा. नसेल बघितला तर एकदा बघून घ्या, खूप महत्वाचा आणि चांगला मूव्ही आहे. तर मासिक चक्राची माहिती, 1 ते 5 दिवस मासिक पाळी दरम्यान मासिक स्त्राव बाहेर टाकला जातो. त्यानंतर 6 ते 14 मासिक स्त्राव बंद होऊन प्रस्तावित गर्भधारणेकरिता गर्भाशयात एंडोमेट्रियम नावाचा अस्तर लेअर तयार व्हायला सुरुवात होते. हळूहळू हे अस्तर रक्त आणि पोषक द्रव्यांनी जाड व परिपूर्ण होऊ लागते. कोणतं? गर्भाशयात एंडोमेट्रियम, लक्षात ठेवायचंय. आणि 14 ते 25 दिवस, जवळपास 14व्या दिवशी अंडाशयातून परिपक्व स्त्रीबीज बीजवाहक नलिकेत सोडलं जातं. आणि याच काळात त्या स्त्रीबीजाचा जर पुरुषाच्या शुक्रपेशीशी म्हणजेच स्पर्मशी जर कॉन्टॅक्ट झाला तर त्याचं फर्टिलायझेशन होतं. आणि नाही झाला तर 25 ते 28 दिवस स्त्रीबीजाचा पुरुष शुक्रपेशींशी संयोग जर नाही झाला तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते आणि फलित न झालेल्या स्त्रीबीजासकट गर्भाशयातील अस्तर बाहेर टाकलं जातं. ओके, तर ही आहे प्रोसेस. त्यानंतर नेपाळमधील ग्रामीण भागात चौपाडी नावाची प्रथा आहे. या प्रथेनुसार मासिक पाळीच्या काळात मुली अस्वच्छ आहेत असं म्हणलं जातं आणि मुलीला घरापासून, समाजापासून एकटं वेगळं ठेवलं जातं. तर मासिक पाळी असलेल्या मुलींना इतर विद्यार्थ्यांबरोबर वर्गात बसूही देत नाही. अशा काही प्रथा भारतातीलही काही प्रांतांमध्ये आढळतात. आपण पण बघा 4 दिवस वेगळं ठेवलं जातं, याला शिवू नका, त्याला शिवू नका. याच्यावरती पण मागे बराच वादविवाद पण झालेले आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, याच्याबद्दल काही मी सांगायची गरज नाहीये. त्यानंतर काही वातावरणीय परिणामांमुळे सुद्धा, जसं ताणतणाव, आता सांगितलं मी, घरातील वातावरण जर व्यवस्थित असेल, ताणतणाव नसेल तर खूप काही परिणाम होतात. त्यानंतर कुपोषण, दीर्घकालीन मेहनतीचा व्यायाम, या सर्वांचा सुद्धा मासिक चक्रावरती परिणाम होतो आणि होणारच, बरोबर. तर मासिक पाळीच्या वेळेस सॅनिटरी नॅपकिन ऐवजी टॅम्पन सुद्धा वापरता येतात. काही कॉटन किंवा रेयॉनचे बनलेले असतात आणि हे योनी मार्गातून आत घातले जातात.
तिथे योनी मार्गातला पाळीचा मासिक स्त्राव शोषून घेतात आणि हे वेगवेगळे जसं आपण टॅम्पन आणि मेन्स्ट्रुएशन कप पण मिळायला लागलेत बाजारामध्ये, तर हे स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानेच वापरलं पाहिजे, नाहीतर सॅनिटरी नॅपकिन्स आर बेस्ट. ओके, ज्यामुळे इन्फेक्शन वगैरे होत नाही. आणि ज्या मुलींना सर्व म्हणजे पहिल्यांदा मासिक पाळी वगैरे आलेली असेल तर तिच्या आईने किंवा तिच्या घरातील इतर ज्या महिला असतात त्यांनी जर तिथं व्यवस्थितरित्या त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपलं जे पर्सनल जे आरोग्य आहे ते कशा पद्धतीने ठेवता येईल, स्वच्छ ठेवता येईल, हे जर तिथे सांगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांना जे वेगवेगळे इन्फेक्शन होतात बघा, ठीक आहे, इचिंग वगैरे होणं, तर हे तिथं होणार नाहीत किंवा हे तिथं टाळले जाऊ शकतात. ठीक आहे, तर ही बाब पण लक्षात असली पाहिजे. त्यानंतर मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता आणि काळजी, मी आता सांगितले, हे लक्षात ठेवा. 28 मे हा जो दिवस आहे ते मासिक पाळीचं महत्व समजण्यासाठी इथं मासिक पाळी आरोग्य दिवस म्हणून म्हणजे पाळला जातो. ही बाब पण आपल्याला माहित असली पाहिजे की कोणता दिवस आहे तो. तर मासिक पाळी हा विषय आजही निषिद्ध मानला जातो. बोलत असताना पण बरेच जण ऐकू शकत नाहीत. मुलींनाच नाही तर मुलांना सुद्धा या मासिक पाळी बद्दल माहिती असली पाहिजे, जेणेकरून जेव्हा त्यांचं लग्न होतं म्हणजे लग्नाच्या नंतरच्या बाबी लक्षात येतं की थकवा असतो या 3-4 दिवसांमध्ये, मानसिक स्थिती चांगली नसते, भूक लागत नाही, चिडचिडेपणा येतो, शरीरामध्ये थोडस पेन असतो, ठीक आहे, कंबर वगैरे दुखणं, पाय वगैरे दुखणं, तर त्यामध्ये घरातील मेंबर्सनी जर समजून घेतलं तर नक्कीच या 4 ते 5 दिवसांमधून किंवा 6 दिवस जे कठीण काळ मानला जातो प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला, प्रत्येक महिन्याचा, तर तो तिथे नक्कीच तिचा हसत खेळत जाईल. नाहीतर कसं होतं की काही स्त्रियाच म्हणजे घरातील ज्या सुनांना वगैरे तर त्यांना एवढंसं हे नाही, आम्ही काय कामं केली नाही का, आम्ही हे केलं, आम्ही शेतात जायचो, आम्ही तसं करायचो. तुमचा काळ वेगळा होता आणि आता बऱ्याच अंशी काळ पण बदललेला आहे. ठीक आहे, तुमच्या काळामध्ये तुम्ही जे काही आहार घेत होता तो एकदम हेल्दी ऑर्गॅनिक असायचा. आता बऱ्यापैकी आपल्याला जो आहार मिळतोय त्यात निम्म्यापेक्षा जास्त केमिकल्स असतात. दूध असेल, दही असेल, ताक असेल, लोणी असेल किंवा भाज्या असतील, या सगळ्यांचाच जर विचार केला तर नक्कीच आपल्या आरोग्यावरती याचा परिणाम सगळ्यात जास्त आहे. बरोबर, त्यामुळे घरच्या फॅमिली मेंबर्सनी जर समजून घेतलं तर नक्कीच तिथं काय होईल तर चांगलं होईल. तर वेगवेगळ्या चालीरीती, सामाजिक बंधन यात जखडून गेलेलं आहे आणि त्यामुळेच किशोरवयीन मुली या विषयाची शास्त्रीय माहिती, स्वच्छता, आरोग्य याकडे काय करतात तर दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांचे गंभीर जे परिणाम आहेत ते त्यांच्या हेल्थ वरती, आरोग्यावरती दिसायला लागतात. आणि मासिक पाळीच्या वेळेची स्वच्छता खूप महत्वपूर्ण मानली जाते, जसं आंघोळ करणं वगैरे वगैरे, किंवा आपण असं म्हणू शकतो की हे जर व्यवस्थित वापरण्यात नाही आलं किंवा पार नाही पाडण्यात आलं तर योनी मार्गाचा संसर्ग, प्रजनन संस्थेचा संसर्ग, मासिक पाळी दरम्यान घेण्याची काळजी, स्वच्छता यांचं ज्ञान बाल्यावस्थेपासूनच देणं आवश्यक आहे, ज्यामुळे स्त्रीचं आरोग्य सुधारेल आणि स्वच्छतेच्या सवयी तिथं लागतील तिला. तर बघा, मासिक पाळी दरम्यान स्वच्छता ठेवताना काय काय लक्षात ठेवलं पाहिजे. स्वच्छ अंघोळ करा, आतले कपडे स्वच्छ वापरा, वेळोवेळी बदला, सॅनिटरी नॅपकिनची निवड योग्य पद्धतीने झाली पाहिजे. तिथलची त्वचा नाजूक असते त्यामुळे प्लास्टिकचे आवरण असलेले सॅनिटरी नॅपकिन्स वापरू नये, ज्यामुळे खाज सुटणे, फोड येणे, त्वचेवर पुरळ येणे वगैरे वगैरे या समस्या तिथे येतात. त्यानंतर 3-4 तासांनी नॅपकिन बदलल्याने संसर्ग कमी होतो. मासिक पाळी दरम्यान गरज असल्यास बाह्य अवयव पाण्याने धुणे, कोरडे ठेवावेत. गुप्तांगाच्या बाह्य भागाजवळ टाल्कम पावडर किंवा डिओड्रंटचा वापर करू नये. मासिक पाळीसाठी कापड वापरत असाल तर ते साबणाने स्वच्छ धुवून उन्हात सूर्यप्रकाशात वाळवलेलं असलं पाहिजे. वापरलेला सॅनिटरी नॅपकिन कागदात गुंडाळून कचरापेटीत टाका, त्यामुळे संसर्ग पसरणार नाही. सॅनिटरी नॅपकिन वापरण्याआधी किंवा वापरल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे आणि संडासमध्ये सॅनिटरी नॅपकिन फ्लश करू नये, ज्यामुळे सांडपाणी तुंबू शकते. आता हे तर तुम्हाला माहितच आहे, हे मी काय सांगायची गरज नाही. आता जे सांगितले त्यातलाच हा परिणाम सुद्धा आहे. चुकीची पद्धत, आरोग्यास निर्माण होणारे धोके, अस्वच्छ सॅनिटरी नॅपकिन कापड वापरणं, प्रजनन मार्गाचा संसर्ग, मूत्रमार्गाचा संसर्ग होणं. ठीक आहे, सॅनिटरी नॅपकिन वेळच्या वेळी न बदलणं, त्वचेला खाज सुटणं, पुरळ येणं यासारख्या समस्या तिथे दिसतात. त्यानंतर योनी मार्गात अस्वच्छ वस्तू घालणं, बॅक्टेरिया ग्रीवेतून गर्भाशयापर्यंत सहजतेने पोहोचून तिथे संसर्ग, इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते. सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य पद्धत वापरणं. सॅनिटरी नॅपकिन नीट विल्हेवाट न लावता असंच जर टाकून दिला तर हेपॅटायटिस बी सारखे आजार पण तिथे व्यक्तीला होऊ शकतात. आणि सॅनिटरी नॅपकिन बदलल्यानंतर साबणाने हात न धुणं संसर्गाचा प्रादुर्भाव होतो. ठीक आहे, तर हे काही पद्धतीचे चुकीच्या पद्धतीमुळे झालेले परिणाम आहेत.
राजस्थानच्या वाळवंट असलेल्या जैसलमेर मध्ये अत्यंत बारीक वाळूच्या आयताकृती पिशव्या बनवून त्या मासिक पाळी स्त्राव शोषणाकरता वापरल्या जायच्या. उत्तराखंडमध्ये राख वापरली जायची. पण जेव्हा हे लक्षात आलं त्यावेळेस त्यांना इन्फेक्शनचा जो परिणाम आहे तो खूप जास्त दिसायला लागला. त्यामुळे अरुणाचलम मुरुगनाथम यांनी कमी कमी किमतीत पेटंट मिळालेले सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचं मशीन बनवलं आणि पुढे अनेक सेवाभावी संस्थांनी ही मशीन विकत घेऊन देशभरात ती कार्यरत केलेली आहे. 2012 मध्ये भारत सरकारनं निर्मल यात्रा हा कार्यक्रम राबवला. त्या अंतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन, स्वच्छता कार्यक्रम, पाणी पुरवठा आणि स्वच्छता परिषदेसह संयुक्त विद्यमान राबवण्यात आलेला आहे. आणि भारतातील सर्व राज्य सरकारांनी किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन पॅक फ्री देण्याची योजना पण राबवलेली आहे. ओडिसामध्ये पण मला वाटतं एटीएम पण बनवलं होतं स्कूलमध्ये आणि त्यामध्ये 5 रुपये टाकले की सॅनिटरी नॅपकिनचा पॅक तिथे यायचा आणि ज्या मुलींना जो युज करायचा ते त्या तिथे करायच्या. ठीक आहे. मला वाटतं कोल्हापूरमध्ये पण हे सगळं झालं होतं. तुम्हाला माहित आहे, लक्षात असू द्या. अशा योजना कुठं कुठं राबवल्या तर तुम्ही थोडस गुगलवरती सर्च करा, तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. तर इथं प्रजनन आणि त्या संदर्भातल्या अवयव तसंच आपण इतर मुद्द्यांचं जसं मासिक पाळी किंवा मेन्स्ट्रुएशन, त्यानंतर होणारे इन्फेक्शन, काय काय वापरलं पाहिजे, पॅड्स वगैरे, हे आपण इथं पाहिलेलं आहे. ठीक आहे. उद्याच्या म्हणजे पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट पॉइंटला डिस्कस करू. काही जर अडचण आली तर मला विचारू शकता. आज नाही, उद्या विचारा, परवा विचारा, पण विचारा. पण डोक्यामध्ये ती अडचण किंवा जो प्रॉब्लेम आहे तसा ठेवू नका. त्याच्यामुळे काय होईल, समजू शकता. पेपरमध्ये जर प्रश्न आला तर सोडवता नाही येणार. ओके, चला, थँक्यू, टेक केअर आणि बाय.